तिथल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. वाहन चालवताना आपल्याला आणि दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची. तिसरा मुद्दा, हातावर नका करू. ते काय होतं ते काय शिष्टमंडळ थोडं झालं इमानात. ते हे सोडत वाटतं ते पंखी. हे कोणत्या गावात येत. आपला तिसरा मुद्दा आहे, स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायचं. आता उद्यापासून, आता बनला असताल नसताल बनणार नाही माहित. आज तुमच्यावर जबाबदारी वाढली. सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं. मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या आज बैठक सुरुवात झाली. निरोप आणतात तुम्हाला आपल्याला बैठक घ्यायची नाही. कोण नाही म्हणलं, कळालं होतं ना. आता कसं काय कळालं म्हणलं. अशी एक बी गाडी नाही त्या गाडीला सांगितलं नाही आपल्या आज बैठक घे म्हणून 10 वाजता. सगळ्या गाड्याला सांगितलं नाही ग्राउंडवर बैठक घे म्हणून. आणि मी सगळ्याला चालता विचारतो राव, प्रत्यक्ष भेट व्हायला तर जेवले का विचारतो नाही. मी लांबून का म्हणा काळजी घेतो. लांबून म्हणजे असं तुमच्याकडे यावं तर मला चेंगरी ती. मी बारीक मला उलटून देत मी खाली पडतो. त्याच्यामुळे मी मला भेट नाही व्हायला तुमच्याकडे. एक दिवस आमचं ठरलं म्हणलं जिथं गाड्या लागल्या असल्या तिथं जाऊ आपण. तिथं गेलो तर सगळे पोर झोपलेत. म्हणलं मी आलेलं कळलं ना, सगळे उठते ना झोपू द्यायला. आमचं पण लक्ष आहे, तुमचं सुद्धा माझ्यावर आहे. फक्त आपला मायबाप समाज एकत्र आला. काल तर इतका एकत्र आला, बाबा डांबरीत नाही दिसले आम्हाला. आमचा ड्रायव्हर म्हणतो पट्टात दिसना पांढरा मला कुठची. इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी कुठले माया उभ्या जिंदगीत मी नाही बघितले. ज्या रस्त्यावर आपण चाललो त्या रस्त्यावर अख्खा मराठा समाज आशीर्वाद द्यायला आणि पाठिंबा द्यायला यायला लागलाय. मी 5ला मला अचानक झोप लागली हो गाडीतली गाडी. माझ्या माय माऊलीने झोपेतच ओवळ मला. काय मग डोळे झाका लागले. कालची झोप नाही वाघोलीची, ती 6:30 सभा संपली पाठवून. इथं 7:15 आलो सकाळी. आणि झोपायचं का 48 घंटे झाली झोपत नाही ना. अचानक झोप लागली म्हणून उशीर झाला बरं का. आता आज झोपलो 7:15 वाजता गेलो. असंच कोणाच्या घरात नेऊन टाकलं माहित नाही. मला चालू भारी घर होतं राव. मी सकाळी उठल्यावर बघितलं म्हणलं हे कुठं आणून टाकलं तुम्ही मला. गादी मी तुमच्या झोपतो का नाही. गाद्या गोद्यावरच आहे का मी. पण ते माझं शरीरच साथ देणार आहो. मला अंग दुखत वात आल्यासारखं होतं पाहिजे. त्याच्यामुळे मला गाऱ्यात झोपून होता म्हणा. आता पहिल्यांदा थोडी उली ती ताकद होती तेव्हा गाऱ्यातच झोपत होतो. आता झोपलं वाकूनच जातोय. त्याच्यामुळे खोलीत झोपतो. नाही तर मी खोली फिलीत झोपत नाही. हे तुम्हाला इथून मागचे अनुभव आहेत.